तर नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललोय महाबळेश्वर, प्रतापगड, रायगड, संगमेश्वर, मार्लेश्वर आणि गणपतपुळे ट्रिपला. व्लॉग खूप खतरनाक असणार आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. सकाळ सकाळी गाडीत तेल टाकून गाडीला नारळ फोडून ट्रिपला सुरुवात केली. जाताना गाडी डीजे वाजायला लागला आणि आमची मस्ती सुरू झाली. महाबळेश्वरला जाताना आप्पाला धबधबा दिसला. साहेबराव बोल गप्पा. आपल्याला बापू त्या धबधबा जायचं आहे. आपण तुला धबधब्यात जायचंय काय? आलोच गाडी घेऊन. अशीच गाडी उडवत नेत आम्ही पोचलो महाबळेश्वरला. काय वातावरण होतं, हिरवीगार झाडी, डोंगर, थंडगार वारा आणि सगळीकडे धुक्याची चादर. सगळ्यात आधी गेलो पंचगंगा मंदिरात, जिथं गायत्री, सावित्री, कोयना, कृष्णा आणि वेण्णा या 5 पवित्र नद्या एकत्र येतात. त्यानंतर गेलो ते ऐतिहासिक मंदिरात, जिथं राजा शिवाजी या चित्रपटाचं शूटिंग झालेलं. मंदिर बघताना इतिहास डोळ्यासमोर उभा राहत होता. खूप खतरनाक असं मंदिर होतं. इतकं फिरलो की पोटात कावळे ओरडायला लागले. मग काय, बाहेर काढल्या घरून आणलेल्या शिदोऱ्या, बाजरीची भाकरी, लोणचं, चटणी, मिरचू, कांदा. 5 स्टार हॉटेलच्या जेवणाला मागं टाकणार जेवण झालं. भरपूर पावसामुळे इथे बरेच पॉइंट बंद होते. मग धरला मी प्रतापगडचा रस्ता. निसर्ग इतका खतरनाक होता की डोळ्यात बसत नव्हता. सगळीकडे धुकं, डोंगर, धबधबे आणि आमच्या गळ्यांना थोडा का धबधबा दिसला की वडलीच गाडी बाजूला. नुसतं काढ फोटो म्हणायच्याच कामा होतं. इकडे बघा, वर बघा, जंगल जंगलाकडे बघा, खाली बघा, खाली खाली असं थेट वर बघा, वर इकडे बघा, इकडे आता या साईडला बघा, खाली बसा जरा, खाली खाली बसा. लावली धबधब्याच्या कडेला गाडी आणि लावला डीजे. नंतर बरोबर 3 वाजता आम्ही प्रतापगडाच्या पायथ्याशी पोचलो. रिमझिम पाऊस, थंडगार वारा आणि धुक्यात हरवलेला गड. प्रतापगड चढायला आम्ही सुरुवात केली. मित्रांनो, हा तो प्रतापगड आहे जिथं आपल्या शिवबाराजांनी अफजल खानाचा कायमचा माज उतरवला. स्वराज्यावर चालून आलेल्या त्या बलाढ्य शत्रूला याच गडाच्या पायथ्याशी धडा शिकवला. त्या एका विजयामुळे स्वराज्याची ताकद सारे हिंदुस्थानाला कळाली. आजही या गडावर फिरताना प्रत्येक दगड, प्रत्येक तट आणि प्रत्येक वाट मावळ्यांच्या शौर्याची गोष्ट सांगते. इथं उभं राहिले की आपोआप छाती अभिमानानं भरून येते, कारण हा नुसता गड नाही तर आपल्या शिवरायांच्या पराक्रमाची जिवंत साक्ष आहे. मग आम्ही निघालो रायगडाच्या दिशेने. रायगडाजवळ जाऊन रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या सुंदर निसर्गामध्ये एका रिसॉर्ट मध्ये आम्ही मुक्काम केला. पुढे काय धम्माल झाली, रायगडावर काय काय पाहिलं आणि पुढच्या प्रवासात काय भन्नाट घडलं हे बघायचं असेल तर पुढचा पार्ट अजिबात मिस करू नका. भेटू पुढच्या नेक्स्ट पार्ट मध्ये.